नमस्कार. गुरुचरित्रातला अध्याय 48वा शेतकऱ्याची कथा. या शेतकऱ्यांची जी 9वी पिढी आहे त्यांच्याबरोबर आज आपण संवाद साधणार आहोत. औदुंबरला प्रदर्शन घालावे, आश्रित करावे, गुरुचरित्र वाचावे आणि मग परत एक 4-5 घर माधुकरी मागावे, अंधन करावे. ते गाणगापूरचे नियम आहेत. ते एवढा करायलाच पाहिजे. ते गाणगापूरला अष्टतीर्थ बघा, षटकुल तीर्थ, मनोरथ तीर्थ, भागीरथी तीर्थ, पाप विनाश तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्र तीर्थ, मनमत तीर्थ, हे 8 तीर्थ आहे. इकडून संगम धरून कल्लेश्वर पर्यंत. हे म्हणजे आता बघा, पाप विनाशी तीर्थ म्हणजे कसं आहे, ते तीर्थाचे नियम म्हणले तर आता न कळता कळता काय तर पाप घडलेले असते. सगळ्यांना लहान असतं का मोठं असतं, काय पण आम्ही चुकी केलेले असतात. ते तीर्थक्षेत्रामध्ये आम्ही जाऊन स्नान केले तर ते स्नान करून तिकडे ते शिवलिंगला पाणी घडलं तर आपल्या न कळता कळता पाप मुक्त होते. असा म्हणजे ते टाइमामध्ये 8 रूप धारण करून दत्त महाराज हे अष्टतीर्थ बनवलेले दिवाळीला.